नमस्कार मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीच्या जवळ जाण्यापूर्वी नीट पारखून घेतले पाहिजे. चाणक्य नीतीमध्ये याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. तर चला आज आपण जाणून घेऊयात आचार्य चाणक्य यांनी सांगितल्यानुसार कोणत्या व्यक्तींशी संबंध ठेवल्याने व्यक्ती बर्बाद होते. त्यामध्ये सर्वात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे मूर्ख शिष्य. चाणक्य असे म्हणतात, कोणीही मूर्ख लोकांना ज्ञान देऊ नये, अन्यथा त्यांना स्वतःलाच नंतर नुकसान सहन करावे लागते. 2. चरित्रहीन स्त्री. जर एखादा पुरुष एखाद्या चरित्रहीन स्त्रीच्या संपर्कात आला तर त्याला ठराविक काळानंतर आयुष्यभर दुःख सहन करावे लागते. सुरुवातीला अशा पुरुषाला ती स्त्री सुसंस्कृत आणि चारित्र्यवान दिसते, पण त्या पुरुषाचा पैसा, बँक बॅलन्स कमी होताच ती स्त्री नवीन पुरुषाचा शोध घेऊ लागते आणि जोपर्यंत त्या पुरुषाला हे कळते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यानंतर 3. रोगी मनुष्य. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रासले असेल आणि हे माहीत असूनसुद्धा जर कोणी त्या व्यक्तीशी संबंध ठेवत असेल तर त्यालाही तो रोग होण्याची शक्यता ही दाट असते. त्यानंतर 4. दिवाळखोर व्यक्ती. इथे दिवाळखोरीचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीने वाईट संगतीमुळे किंवा आपल्या बुद्धिमत्तेच्या कमतरतेमुळे आपले सर्व पैसे गमावले आहेत. असे लोक नेहमी निराश असतात आणि तुम्ही त्यांच्या संपर्कात जाल तर तुम्हीसुद्धा नैराश्यात जाल. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली? जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट देत राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.